मात्र ते पहिलं प्राइज रेखाताई चौधरी यांच्याकडनं असेल। मॅचला करूया सुरुवात। आजच्या दिवसातली या सिरीज मधली पहिली सेमीफायनल तुम्हाला बघायला भेटेल। एका साईडला असेल अर्थातच अजय 11 संघ आणि त्याच्या समोर उभा असेल प्रमोद 11 बड बॉईज संघ। यावेळेस पहिला चेंडू मात्र क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मात्र इथलं टाकलं गेलं होतं शेखर या गोलंदाजाकडनं। एक पहिला चेंडू मात्र इथे टॉट बघायला भेटतोय खास उल्हासनगर वरनं खास या मॅच साठी मात्र गोलंदाजी करण्यासाठी शेखर रांजाने मात्र प्रमोद 11 बंड्या बॉईज संघामध्ये आलाय। इथे मात्र पहिला चेंडू नयनला मात्र टॉट टाकला जातोय। तसेच आदित्य बिल्लारे मराठी समाजाचे उपाध्यक्ष इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। यावेळेस मात्र हलक्यात आणि पॉइंटच्या मधून खेळलेला हा फटका, पॉइंट आणि गल्लीच्या मधून खेळलेला हा फटका येतोय मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 पर्व मात्र 6व्या मधला अनोख्या स्टाईलनी नयनच्या बॅटमॅनला मारला खणखणीत धनधरीत चौकार। पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू टॉट बघायला भेटला होता। त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडू मध्ये एक चांगला अप्रतिम नेत्रदीपक फटका मात्र पॉइंट आणि गल्लीच्या मधून मात्र फलंदाज नयनच्या बॅटमॅनतून आपल्याला बघायला भेटला एक दमदार चौकार आणि 4 धावेने संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक खातं मात्र खोलला गेले फलंदाज नयनच्या बॅटमॅनतून। एक चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिले, काल 3 चौकार लागोपाठ या खेळाडूच्या बॅटमॅनतून आपल्याला बघायला भेटले होते। तो नयन मात्र स्ट्राईकला असेल। यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळलेला मिडऑफच्या दिशेने मात्र हा फटका खेचलेला क्षेत्ररक्षक राज कदम मात्र तिथे क्षेत्ररक्षण करतोय। एक धाव मात्र घेतली जाते, एक धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकली जाते 5 वरती। स्ट्राईकला असेल पहिल्यांदाच मात्र पंकज मात्र स्ट्राईकला येतोय। गोलंदाज सज्ज क्षेत्ररक्षण मात्र काहीस सजवलं जाते कारण सेमीफायनलचा सामना आहे, एक रंगतदार सामना आहे। शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना सर्व प्रेक्षकांना मात्र आनंद घेण्यासारखा हा सामना आहे। युट्यूबच्या माध्यमातून जे घरी बसल्या जर प्रेक्षक बघत असतील त्यांच्या अंगावरती देखील काटे येणारा हा सामना। यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, इथे चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय। राज कदम ह्याच्याकडनं कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण करतोय। एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 6 वरती। पहिलं षटक चालू असताना पहिल्या षटकातले काहीतरी चेंडू झालेत, तसेच सुरेश कदम देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये 6व्या मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज समोर आव्हान असेल, त्याच्या बॅटमॅनतून एक चौकार बघायला भेटला होता तो नयन जांभलेचं। यावेळेस मात्र खेचलेला फटका, इथे झेल पकडण्याचा चांगला प्रयत्न केला गेला होता नयन याच्याकडनं मिडॉनच्या दिशेने, परंतु झेल काही पकडता नाही आला। एक चांगला प्रयत्न होता मिडॉनच्या दिशेने, नयन सुतार तिथे क्षेत्ररक्षण करतोय। गोलंदाज सज्ज यावेळेस मात्र हवेत फटका आहे, लॉंग ऑनच्या दिशेने खेचलेला फटका, क्षेत्ररक्षक येतोय परंतु इथे अडवू शकला नाही कृष्णा। चार धावेचा फटका मात्र इथे बघायला भेटतोय। 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 11 वरती। एक चांगला प्रयत्न केला गेला होता क्षेत्ररक्षक कृष्णा ह्याच्याकडनं। पहिलं षटक मात्र इथे चालू असताना स्कोर बोर्ड मात्र पोहोचला गेला 11 वरती। पहिलं षटक संपतंय। एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटलं कृष्णाच्या माध्यमातून। खरं चांगला क्षेत्ररक्षक आहे कृष्णा असेल, तेजस असेल, तनिष असेल, नयन सुतार असतील, परंतु तेवढा चांगला फटका आपल्याला बघायला भेटला पंकजच्या बॅटमॅनतून।
धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पोहोचले गेले. पहिलं षटक संपल्यानंतर 11 वरती. या षटकामध्ये 2 चौकार मात्र आपल्याला बघायला भेटलेत. एक चांगली मॅच असेल अर्थातच. एका साईडला असेल अजय 11 संघ आणि इकडे असेल प्रमोद 11 मांडा बॉईज संघ. गोलंदाज सज्ज. गोलंदाजच्या मार्गावरती तनुज शिंदे एक चांगला गोलंदाज आहे. स्कोर बोर्ड पोहोचला 11 वरती. पहिलं षटक संपल्यानंतर गोलंदाज मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय. गोलंदाज तनुज शिंदे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक. या सिरीज मधली पहिली सेमी फायनल मात्र तुम्ही मैदानामध्ये बघता. यावेळेस मात्र एक चांगला फटका. थोडीशी मिसफिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते कुमार ह्याच्याकडनं. थ्रो देखील इथे एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. 12 वरती. स्ट्राईकला असेल पंकज ज्याने शेवटच्या चेंडूवरती एक चांगला चौकार मात्र बघायला भेटला होता. तो मात्र पंकज मात्र स्ट्राईकला असेल. यावेळेस हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे डायरेक्ट थ्रो राज कदम यांच्याकडे विकेट किपर रोहित बिरामजे इथे केला जातोय. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकवली जाते. 13. एक चांगली फलंदाजी मात्र मैदानामध्ये बघायला भेटते. अजय 11 संघाच्या 2 खेळाडूंकडनं सिंगल डबलने देखील धावा पुढे नेता येत आहेत. ते 2 फलंदाजांना चांगलं माहिती आहे परंतु मध्येच 1-2 मोठे फटके देखील मारतायत. यावेळेस एक फटका चांगला आहे. कुमार शेट्टी तिथे क्षेत्ररक्षण करतोय. 20 सेफ मध्ये घेतलेला हा फटका येतोय. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेल पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट. येत आहेत 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या स्कोर बोर्डवर पोहोचते 17. एक चांगला फटका मात्र नेत्रदीपक फटका 20 सेफ मध्ये मात्र खेचताना दिसतोय. नयनच्या पाठीतून एक दमदार चौकार. यावेळेस हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय नयननी. लॉंग ऑफच्या दिशेने घेतलेला फटका. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 18 वरती. दुसरं षटक चालू असताना सेमी फायनलचा सामना आहे. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती काटे येणारा हा सामना आहे. कारण कोणताही संघ शेवटच्या चेंडू पर्यंत माघार घेणार नाही. 100% योगदान देण्याचं काम मात्र सर्व खेळाडू करतील. जर प्रमोद 11 मांडा बॉईज संघाकडे 11 खेळाडू चांगले असतील तर तेवढेच चांगले खेळाडू अजय 11 संघाकडे देखील आहेत. यावेळेस इथे मात्र पहिला चेंडू मात्र या षटकातला टॉट मात्र बघायला भेटतोय. कारण आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा आपल्याला या गोलंदाजाच्या नावावरती मात्र येत आहेत. एक चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. कारण स्कोर बोर्ड आतापर्यंत पोहोचला गेलाय तो 18 वरती. दुसरं षटक चालू असताना यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित. एक अनोख्या स्टाईलने मात्र पंच आपल्याला सांगतायत. संदीप गायकवाड सर खास पंचांच्या भूमिकेत आपण आणलेत आणि हरेश कराळे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. धावसंख्या स्कोर बोर्ड पोहोचलाय 19. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता. टॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर बोर्ड मात्र पोहोचला गेलाय 19 वरती. या षटकामध्ये 8 धावा मात्र बघायला भेटल्या. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या 11 धावा मात्र बघायला भेटल्या होत्या परंतु हे षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा मात्र बघायला भेटल्या. एक चांगला षटक मात्र इथे तनुजचं मात्र पडला गेलाय. नक्कीच 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत अजय 11 टीमच्या प्रमोद 11 बंडा बॉईज संघाच्या विरोधात. परंतु ड्रिंक ब्रेक झालेला आहे आणि बिस्लरी ह्या ब्रँडचा नक्कीच आपण उल्लेख इथे करूया. कारण
अनीस शेख यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये पाणीचा पुरवठा केलेला आहे. बिस्लरी बॉक्स आपल्याला दिलेले आहेत, त्यांचे मनापासून आपण धन्यवाद मानूया. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही देणं बनतं प्रत्येक आमच्या मान्यवरांचं, आणि प्रत्येकाने काही ना काही दिलंय, आणि त्यामुळे सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण मनापासून खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. कारण प्रत्येक जणांनी काही ना काही आम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये सचिन दादा दाभेकर यांनी सुद्धा आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेला केलं, आणि दरवर्षी 6 वर्ष त्यांनी आम्हाला काही ना काही दिलेलं आहे. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं आमचं नाव नाही आलं पाहिजे, परंतु आम्ही नक्कीच नाव घेऊ युट्यूबच्या मार्फत की सचिन दादा यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर राकेश चौधरी साहेबांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले आहे. सोहेल महापुळे यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. आणि त्याचबरोबर संतोषजी कदम यांनी आम्हाला आकर्षक सामनावीरच्या चषक आम्हाला दिलेले आहेत. तर विकास रांजणे यांच्याकडनं बॅट कव्हर सामनावीरसाठी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. योगेशजी जमदाडे जे पुण्यावरून आहेत, त्यांनी आम्हाला सॅमसंगचा मोबाईल दिलेला आहे, जो मॅन ऑफ द सिरीज साठी असेल. आणि बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि क्षेत्ररक्षक साठी आपण वॉटर फिल्टर ठेवलेले आहेत, कारण पावसाळ्यामध्ये लाल पाणी येतं. परंतु आम्ही 3 खेळाडू आणि त्यांच्या घराची काळजी घेतलेली आहे, कारण वॉटर फिल्टर हे त्या 3 खेळाडूंना मिळेल, ते पावसाळ्यामध्ये त्यांना खूप गरजेचं राहील, असे एक संकल्पना मैत्री प्रतिष्ठानने केलेली आहे. आणि मी इथे असलेल्या सगळे प्रेक्षक वर्ग जे आज या मैदानावर प्रेक्षक वर्ग आलेले त्यांचं मनापासून मी स्वागत करील, कारण स्पर्धा मोठी आहे. आणि मैत्री प्रतिष्ठान फक्त हा आमचा ग्रुप नाही आहे, तर हा मैत्री प्रतिष्ठान हा सर्वांचा ग्रुप आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम आम्हाला खऱ्या अर्थाने सदैव आमच्या पाठीशी, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. परंतु एक धाव मिळते मंगेश, एक धावसंख्येच्या मदतीने धावफलक थोडंसं वाढेल. परंतु ही खऱ्या अर्थाने बॅटल खूप चांगले. अजय 11 संघ मागच्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता, कारण त्याचे आयोजकच बंड्या बॉईज संघ होता, आणि त्यांच्या विरुद्धात एक चांगली लढत आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि ही मॅच दोन्ही संघासाठी फार महत्वाची असेल, कारण एक पायदान दूर आहे मेगा फायनल पासून. मिस टायमिंग फटका होता, झेल काही पकडता नाही आला. 2 क्षेत्ररक्षक मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न करत होते. 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पोहोचते ती 22 वरती. तिसरा षटक चालू आहे आणि स्कोरबोर्ड मात्र 22 धावेंवरती मात्र बघायला भेटते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 23 वरती. तिसरा षटक टाकण्यासाठी मात्र गोलंदाज अरुण मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. इथे मात्र एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 24. यावेळेस मात्र कार्पेट लेवलचा फटका मात्र चांगला बघायला भेटते. इथे मात्र मिस फिल्डिंग बघायला भेटते. एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेतलेला फटका. येत आहेत या 4 धाबा. या 4 धाब्यांनी धावसंख्या मात्र पोहोचले जाते ती 28. येणारे 9, 10, 11 मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी मात्र तुम्हाला बघायला भेटेल याच मैदानावरती. 2 आयकॉन खेळाडूंचा भरणा देखील असेल त्याच्यामध्ये. इथे मात्र एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय 4 धावेचा, आणि या 4 धावेनी धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड वरती पोहोचले गेले ती 28. तिसरा षटक चालू आहे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता, फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल उचलणार फेकणार.
इथे मात्र रनआउटची विकेट, पहिली विकेटचा हादरा मात्र इथे पडतोय. पहिली विकेट मात्र पंकजच्या रुपयामध्ये मात्र बॅक टू पॅव्हेलियन मध्ये जाताना दिसते, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी एक सर्वात भरोशाचा खेळाडू, ज्या खेळाडूवरती सर्वात जास्ती विश्वास असेल अजय 11 संघाला, तो फलंदाज मात्र तुम्हाला मैदानाच्या दिशेने जाताना दिसेल. अर्थातच तेच नाव आहे मित्रांनो, विजय आखाडे. या वर्षीचा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा एक अष्टपैलू खेळाडू. ही या खेळाडूची ओळख आहे. मॅन फ्रॉम इंदिरा गांधी नगर इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये तुम्हाला दिसेल. 3 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती लागले गेले 29. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडू मध्ये किती धावा येतील तिकडे लक्ष असेल अजय 11 क्रिकेट संघाचं. आणि ह्या 12 चेंडू मध्ये कमीत कमी धावा कशा दिल्या जातील इकडे लक्ष असेल प्रमोद 11 बांडा बॉईज संघाचं. बॅटिंग पॉवर प्ले असेल या षटकामध्ये. यस, पंचांचा इशारा आला. बॅटिंग पॉवर प्ले 15 धावांवरती 5 झाला पंकज, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी एक आक्रमक फलंदाज. जर कालची मॅच जर तुम्ही पाहिली असेल पहिल्या दिवशी विक्रांत विरुद्ध अजय 11, त्यावेळेस मात्र या फलंदाजाने धुव्वादार फटकेबाजी करून आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. तोच फलंदाज तुम्ही बघताय नॉन स्ट्राईकला विजय, परंतु त्याच्या समोर आता एक गोलंदाज मात्र युवा गोलंदाज आहे निखिल. हा देखील एक युवा गोलंदाज आहे प्रमोद 11 बांडा बॉईज संघाचा. यांनी देखील एक मॅच बांडा बॉईज संघाला विजयाच्या दिशेने त्यांनी नेऊन दिली होती. तोच गोलंदाज मात्र सामने असेल, म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट, परंतु समोर आव्हान असेल नयन जांभळे. त्यांनी याच सिरीज मध्ये बॅक टू बॅक 3 चौकार ज्याच्या पाठीतून आपल्याला बघायला भेटले होते, तो नयन जांभळे मात्र आपल्याला बघायला भेटतोय. सज्ज गोलंदाज, सज्ज युवा गोलंदाज निखिल. यावेळेस पहिला चेंडू मात्र एक चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने मात्र बघायला भेटतोय. तनु क्षेत्ररक्षण करतोय. एक धावेची धावसंख्या मात्र स्कोर वरती पोहोचले गेले 30 वरती, परंतु समोर आव्हान असेल अजय 11 संघाचा एक सर्वात भरोशाचा खेळाडू विजय. आणि समोर आव्हान एक गोलंदाज युवा निखिल. यावेळेस मात्र काय रणनीती असेल निखिलची या खेळाडूच्या अगेन्स्ट ते निश्चित हा चेंडू पडल्यानंतर आपल्याला कळेल. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, मिस टायमिंग फटका आहे. पॉइंटच्या दिशेने आरोन क्षेत्ररक्षण करतोय, परंतु जे मैदानामध्ये वादळ घुमणार होतं त्या वादळाला एक बी धाव न करता बॅक टू पॅव्हिलियन पाठवलंय युवा गोलंदाज निखिल याने. इथे मात्र अजय 11 संघ संकटात सापडू शकतो, कारण ज्याच्या बॅटीतून मोठे हवाई हल्ले, मोठे हवाई संपर्क बघायला भेटले असते, तो खेळाडू मात्र इथे बॅक टू पॅव्हिलियन जाताना दिसतोय. खरखर एक मोठी विकेट, मोठा मासा, मोठा हादरा मात्र पडतोय अजय 11 संघाला, परंतु ते विसरून चालणार नाही. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे ज्याने एक षटकामध्ये 21 धावा कुठल्या होत्या अरफातच्या गोलंदाजीच्या मार्गावरती. गोलंदाज यावेळेस मात्र टॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. इथे मात्र 100 रुपयाचं प्राइज दिले गेले निखिल साठी. आदित्य भिल्लारे मराठा समाजाचे उपाध्यक्ष यांच्याकडनं 100 रुपयाचं निखिल साठी प्राइज आहे. परंतु इथे मैदानामध्ये काय घडतंय, निर्धाव चेंडू, धावसंख्या तिथेच थांबली जाते. धावसंख्या आहे ती 30 या आकड्यापर्यंत. या 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केली या गोलंदाजाने.
फुलटॉस चेंडू होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. अनोख्या स्टाईलने मात्र पंच आम्हाला सांगतायत वाईट चेंडू आहे. वाईटच्या रूपाने मात्र एक धाव मात्र घेतली जाते आणि एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 31 वर. स्ट्राईकला आहे मानस, एक आक्रमक फलंदाज आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवला गेले. क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम झेल मात्र इथे बघायला भेटतोय. लॉंग ऑफच्या दिशेने हेलिकॉप्टर फटका होता, परंतु एक चांगल्या पद्धतीने मात्र तनिषने मात्र हा झेल घेतला. इथे मात्र मानसला देखील आपलं खातं न खोलता बॅक टू पॅव्हलियन जावं लागते. दोन खेळाडू असे आहेत की त्यांना खातं खोलता नाही आलं. एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते. गोलंदाज प्रमोद इलेव्हन भांड बॉईज संघाकडनं कुठेतरी जकडून ठेवण्याचं काम मात्र इथे केलं जातंय ते अजय इलेव्हन संघाला. कारण जो संघ बलाढ्य संघ दिसत होता, कारण अजय इलेव्हन संघ एक प्रमुख संघ आहे, एक चांगली कामगिरी करू शकतो. त्या संघाला कुठेतरी अडचणीत आणायचं काम मात्र आपल्या गोलंदाज हे करतायत. प्रमोद इलेव्हन भांडा बॉईज संघाचे अतिशय चांगली लढत आहे. सेमी फायनलचा सामना आहे, अंगावर ते काटे येणारा सामना आहे. कारण हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार आपल्याला दिसू शकतो. एक चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला बघायला भेटते निखिल ह्याच्याकडनं. आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात, एक वाईटच्या रूपाने आणि एक बॅटीने मात्र एक धाव आपल्याला बघायला भेटले या षटकामध्ये. आणि 2 विकेट देखील या गोलंदाजाने घेतल्यात. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे फिरतायत. अनोख्या स्टाईलने सांगतायत संदीप गायकवाड सर की वाईट चेंडू आणि एक धाव मात्र येते आणि एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 32. या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला 2 वाईट मात्र बघायला भेटलेत. थोडीशी खराब गोलंदाजी मात्र बघायला भेटली. धावसंख्या आहे ती 32, परंतु जे महत्वपूर्ण जे 2 विकेट होते ते या षटकामध्ये या गोलंदाजाने घेतले गेलेत. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, LBW ची अपील केली जाते, परंतु एक अनुभवी पंच तुम्ही मैदानामध्ये पाहताय. संदीप गायकवाड सर असतील, हरेश कराळे सर असतील, हे 2 एक अनुभवी पंच मात्र आहेत. एक धाव येते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 33 वरती. चांगलं षटक पडताना दिसतंय, कारण अजून एकही चौकार या षटकामध्ये अजून आपल्याला या फलंदाजांकडून कुठल्या बघता आला नाहीये. आणि 2 विकेट मात्र महत्वपूर्ण या षटकामध्ये या गोलंदाजाने घेतलेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं, परंतु इथे समोर आव्हान असेल नयन या फलंदाजाचं. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते, बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र स्कोअरबोर्ड वरती जाते ती 35. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या पोहोचल्या गेली 35 वरती. शेवटचा षटक कोण टाकणार, कारण या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याच्या सर्वात लक्ष असेल ते अजय इलेव्हन संघाचं आणि कमीत कमी धावा कशा दिल्या जातील इकडे लक्ष असेल प्रमोद इलेव्हन भांडा बॉईज संघाचं. परंतु शेवटचा षटक टाकण्यासाठी कर्णधाराने रोहितने विश्वास दाखवलाय. तो अरुण याच्यावरती एक डावपुरा गोलंदाज आहे, ज्यांनी दुसरं षटक टाकलं होतं, तिसरं षटक टाकलं होतं, त्याला मात्र 5वं षटक टाकण्यासाठी खास आमंत्रित केला गेलाय. त्या तिसऱ्या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 10, परंतु विश्वास आहे की कर्णधाराला की हा चांगला षटक टाकू शकतो आणि त्याच्यासाठी खास याला आणला गेलाय. यावेळेस फिरून मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने. कृष्णा तिथे क्षेत्ररक्षण करतोय, तेवढा चांगला थ्रो देखील आपल्याला बघायला भेटला. ते पंचांकडे अपील केली जाते, परंतु एक अनुभवी पंच आहेत या मैदानामध्ये. एक चांगला थ्रो देखील आपल्याला बघायला भेटला कृष्णाच्या माध्यमातून. डायरेक्ट एसटी रक्षकाकडे फेकला गेला मिड विकेटच्या दिशेने आणि ते मात्र 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 37 वरती. एक 2 धावेने देखील धावा मात्र इथे पुढे नेल्या जात आहेत.
मंगेश सर थोडं थांबवतो. या अगोदर जी गोलंदाजी केली ते निखिल केळगणे याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय किरण जाधव यांच्याकडून. मंगेश सर यावेळेस बैठक शॉट मात्र इथे बघायला भेटतोय. शॉट चेंडू होता त्याला पुल केला. येत आहेत या खणखणीत दणदणीत मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 पर्व मात्र 6व्या मधला अनोख्या स्टाईलनी मारलेला दीपकच्या बॅटतून आला हा दणदणीत चौकार. आणि याच्या धाबीने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकला गेलाय 41 या आकड्यापर्यंत. जिथे अजय संघ संकटात सापडत होता परंतु त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम दीपक करतोय. कारण त्यांना माहिती आहे धावा गरजेच्या आहेत आणि त्या धावा आपल्या बॅटीतून आल्या तर मात्र कुठेतरी मोठ्या धावा सहज उभ्या होऊ शकतात. तेच काम मात्र दीपकच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटतात. शॉर्ट चेंडू होता आणि एक चांगला सुंदर समाचार मात्र घेताना दिसतोय दीपक. मैत्री ग्रुपचे सदस्य हेमा सावंत मॅडम इथे उपस्थित झाल्या. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र काय करते मैदानामध्ये चोरटी धाव घेताना मात्र इथे विकेटचं पतन होत आहे. दुसरी धाव मात्र इथे चोरटी घेत होते. एकच धाव येते आणि एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते 42 आकड्यापर्यंत. मैदानामध्ये एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून अनेक वेळा आपण मोठे हवाई हल्ले पाहिलेत तो मंथन कदम मात्र मैदानामध्ये जाताना तुम्हाला दिसेल. शेवटचं षटक चालू आहे. स्कोर बोर्ड मात्र स्कोर बोर्ड वरती लागला गेलाय 42 धावांचा डोंगर मात्र इथे कुठेतरी थांबवला गेलाय आतापर्यंत. परंतु आता या शेवटच्या षटकातले काही चेंडू उरलेले आहेत आणि या उरलेल्या चेंडूवरती किती धावा येणार इकडे सर्वात जास्ती लक्ष असेल अजय इलेव्हन संघाचं. या 3 चेंडू मध्ये कमीत कमी धावा दिल्या जातील इकडे लक्ष असेल प्रमोद इलेव्हन बंडा बॉईज गोलंदाजांचं. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे, मॅच सुरू आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता इथे मात्र घेतलेला फटका सोप्पा झेल लॉंग ऑनच्या दिशेने मात्र इथे घेतला गेलाय. इथे मात्र विकेटचं पतन. मैदानामध्ये मात्र फलंदाज जातोय अर्जुन. धावसंख्या तिथेच थांबल्या गेले, धावसंख्या पोचल्या गेले ती 42. यावेळेस एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय अर्जुनच्या बॅटीतून. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते ती 43. स्कोर बोर्ड मात्र स्कोर बोर्ड वरती लागलाय 43 या आकड्यावरती. एक चांगली फटकेबाजी नयनच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटले. 17 धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करतोय 11 चेंडू मध्ये. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता गोलंदाज सज्ज आहे अरुण. यावेळेस मात्र चांगला फटका इथे बघायला भेटतोय. एक चांगला षटकार मात्र बघायला भेटतोय. अप्रतिम षटकार मात्र बघायला भेटला नयनच्या बॅटतून एक येतोय दमदार षटकार आणि स्कोर बोर्ड मात्र जातोय 49 वरती. करायच्यात 50 धावा 30 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 50. म्हटलं जातं ना की समुद्र अतिशय मोठा आहे. संपूर्ण जगाला बुडवण्याचे सामर्थ्य ताकद जरी असेल तरी तो एक थेंबातला पाण्यामध्ये डुबू शकत नाही. आणि कोणत्याही खेळाडूला तुम्ही कमी समजू नका कारण कोणता खेळाडू कोणत्या क्षणी काय फलंदाजी करेल ते कोणी सांगू शकत नाही. करायचे आता मात्र
30 चेंडू मध्ये 50 धावा आणि समालोचनामध्ये थोडस बदल होईल. समालोचन करण्यासाठी येतील मात्रांमधला एक बुलंद आवाज अनिल नायकडे सर. धन्यवाद मंगेश सर. म्हटलं जातं ना, आपल्या आई बाबाची छत्रछावा नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात ना. आपल्या जवळच्या नातेवाईकीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात ना. रोजगार हमी योजनेवर काम करणारे RR आबा जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री पद भूषवू शकतात ना. 27 वर्ष तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला तुम्हा आम्हाला शांतीचा संदेश देऊ शकतो ना. तर या मॅच मध्ये ज्या एकूण 50 धावा झाल्यात त्या धावा या 3 षटकामध्ये चेस होतील ना. हा मोठा प्रश्न तुम्ही आम्हा समोर येऊन उभा राहिलाय. त्यासाठी जाऊया सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. मैत्री प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. बरेचसे मान्यवर मंडळी इथे उपस्थित झाले. त्या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील करूया हार्दिक स्वागत. एक मोठी लढत पहिला असेल. आपण पहिल्या क्षेत्रामध्ये 49 धावा धावफलकावर लागल्या. 50 धावांचं लक्ष उभं केलंय ते अजय इलन संघाने. अजय इलन संघ एक बलाढ्य संघ या माथेरानच्या टेनिस पटलावर पाहायला मिळतोय. गेल्या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा होती प्रमोद विलन बंडेबाई संघामध्ये. अंतिम सामन्यामध्ये अगदी नकळतपणे लांबचा प्रवास करत हा स्पर्धा मध्ये दाखल झालेला हा संघ. आणि निखिलला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर निखिलला 500 रुपयाचं पारितोषिक देखील किरण जाधव यांच्याकडून आलेलं आहे. आणि हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आदित्य बिल्लारे, उपाध्यक्ष क्षेत्रीय मराठा समाज. एकूण 600 रुपये पारितोषिक या गोलंदाजाला मिळाले. चांगली गोलंदाजी करत असताना मानस सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि अगदी तडाखेबाज ताबडतोब फलंदाजी करणारा विजय आखडेला देखील तंबूचा रस्ता दाखवला. या 2 फलंदाजांना बाद करण्यासाठी त्यांनी जी योग्य प्रकारे गोलंदाजी केली त्यासाठी 500 रुपयाचं आणि 600 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून ही टीम स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान मैत्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेत असताना मयूर सर निश्चितच प्रेक्षक वर्ग, मी बऱ्याच वेळेला सांगत होतो की गेल्या 2 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर माथेरानचा टेनिस क्रिकेटवर आणि घडलेल्या घटनाक्रमापर्यंत काहीशी नाराजी व्यक्त केली. आज मात्र तुमची प्रचंड मेहनत पाहता प्रेक्षक वर्ग अजूनही या क्रीडांगणाकडे येणार आहे यात तीळ मात्र शंका नाहीये. व्यासपीठावर बसलेल्या तमाम महिला वर्गाचं पुन्हा एकदा करूया हार्दिक स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. हॅलो. तर मयूर सर गेली 8 वर्ष जी नाईट स्पर्धा होती त्या स्पर्धेला जे गुणलेखनाचं काम करत आहे उमेश भोईर सर यांनी या स्पर्धेला अगदी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. तुम्ही केलेल्या कामगिरीला त्यांनी कौतुकाची थाप दिले. ते उमेश भोईर सर यांनी गेली 8 वर्ष ती दिवस रात्र स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये एक महत्वपूर्ण काम म्हणजे गुणलेखनाचं. अगदी रायगड जिल्ह्यामध्ये या गुणलेखकाला अगदी नावारूपाला आणलं गेलं एक चांगलं गुणलेखन आणि ते नाईट तुसलामध्ये आपण सलग 8 वर्ष पाहिलं होतं. त्यांनी मयूर आणि मुकेशजी पारधी यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि विशेष सहकार्य देखील त्यांचं राहिलंय. म्हणतो दोन्ही संघांना एक मात्र निश्चित सांगूया, हे आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या मागे धावताना कष्टात जगावं लागेल. दररोज नवीन सूर्य उगवेल तुमच्या आयुष्यात. तुम्ही पुढे जात राहाल. एक दिवस यश तुमच्या पुढे नक्की झुकेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 30 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग.
पॉवर प्लेचं षटक पहिलंच असेल. स्ट्राईक वर असेल मिस्टर MPL कुमार शेट्टे. नॉन स्ट्राईक गेटला असेल त्यांचा मोठा बंधू अरुण शेट्टे. दोन बंधू काय करणार. अतिशय चांगला चेंडू. युवा गोलंदाज अजय एलन संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर या टेनिस विश्व माथेरानच्या टेनिस क्रिकेटपटलावर नव्याने नावारूपाला येतोय. एका स्पर्धेमध्ये उपविजेते स्थान मिळालंय. त्यांचा बॉडी लँग्वेज सांगतोय या स्पर्धेचा विजेता संघ आम्हीच असणार. हा इरादा त्यांनी स्पष्ट केलाय. सांगतो मित्रांनो, या स्वप्नाच्या जगामध्ये जर जगायचं असलं तर या चेंडूमध्ये, या चेंडू नंतर निश्चित सांगतो. चेंडू हवेत, फटका फसलाय. पंकज चेंडूच्या खाली, चेंडू पासून भरपूर दूर. पकडा झेल आणि जिंकेल क्रिकेटचा खेळ. हा झेल या सामन्याचा टर्निंग पॉइंट राहिला असता. हे जग स्वप्नांचं आहे. स्वप्न साऱ्यांनी पाहिली पाहिजे. रात्रीच्या साखर झोपेमध्ये साऱ्यांना स्वप्न पडतात, पण तू स्वप्न पाहिजे झाली तर तुम्ही जागेपणी पहा. आम्ही तर नेहमीच म्हणतो स्वप्न अनिल अंबानीने का पाहावं, अनिलला इकडे देखील पाहिलं पाहिजे. जाऊया मैदानाच्या दिशेने. मानस गोलंदाजी मार्गवर. अतिशय चांगला चेंडू. काय खेळाडू होती बघा. पंचांनी इशारा देण्या अगोदर कुमार शेट्टे MPL काय म्हटला, मी बाद झालोय, मला जावं लागेल, मला खेळपट्टी सोडावी लागेल. आणि तो परततोय. एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. अजय एलन संघाचे सर्व खेळाडू एकवटलेत. त्यांना माहितीये कुमार शेट्टीचं थांबणं हे नाही म्हटलं तर थोडं अडचणीत होतं, कारण की कुमार शेट्टे एक तडाखेबाज फलंदाजी करणारा खेळाडू आहे. पण तो निराशाजनक खेळाडू झाली आणि तो मात्र नाराज परततोय तंबूच्या आश्रयाला. पण तो प्रमोद इलन बंड्या बॉईज इथूनही सुरुवात करू शकतो, कारण तो रोहित वर विश्वास आहे. रोहित यावेळेला 2026 मध्ये फलंदाजीमध्ये बराच फॉर्म मध्ये, आणि त्याच्याकडून देखील संघ सहकार्यांना ही फार मोठी अपेक्षा असेल. संघाचा संघनायक हे पद देखील त्याला मिळालंय. बंड्याबाई संघाचा प्रत्येक वेळेला दरवर्षी एक नवीन संघनायक असतो. यावेळेला मात्र आपण पाहतोय ती जबाबदारी रोहित बिरामने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तो मात्र आता स्ट्राईक घेणार. 50 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या दाखल लागल्यात 2 धावा आणि 1 गडी तंबूच्या आश्रयाला. जाऊया मॅचच्या दिशेने. मानस गोलंदाजी मार्कवर. उलटा चेंडू होता. लावतो कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्राच्या चेंडू पर्यंत पोहोचणार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. येतात त्या 4 धावा. अतिशय चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे म्हणतात तिथे. एकाच धावे समाधान. सात धावा धाव फलकावर आहे. मोठी लढत. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांना निश्चित सांगूया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. हा थरार क्रिकेटचा एक 2 बलाढ्य संघ. पहिल्या 17 मध्ये 49 धावा झाल्या. 50 धावांचा पाठलाग करतोय तो प्रमोद इलन बंड्या बॉयज संघ. एक विकेट निश्चित तंबूच्या आश्रयाला गेले. डावकुरा फलंदाज अरुण शेट्टे स्ट्राईक घेतोय. गोलंदाजी मार्गवर आहे मानस, एक युवा गोलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका. चांगल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय मानस. एक यश सुद्धा निश्चित मिळालंय. आता देखील तर करत होता तो, परंतु 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 7 धावा आणि 1 गडी तंबूच्या आश्रयाला. दुनिया के सारे शौक पाले जाते, कांच के खिलौने हवा में उछाले जाते, परिश्रम करने से जीत हासिल हो जाती है, क्योंकि हर काम तकदीर के हवाले छोड़े नहीं जाते.
हा बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. यानंतर होणारा सामना गोल्डन स्टार आणि सचिन 11. दुसरी सेमीफायनल. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय अजय 11 विरुद्ध बंड्याबाई संघ. विजय आखाडे गोलंदाजी मार्कवर, वेगावर स्वार असलेला गोलंदाज. गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र वापरलं होतं. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका किंवा फटका मारण्याची संधी दिली नाही विजयने. एक अनुभवी गोलंदाज विजय आखाडे. चांगला चेंडू होता. गली पॉइंट मध्ये चेंडू टावल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे. येतोय हा चौकार. आणि याच बरोबर अतिजी डेबे इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. मैत्री प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल. आणि या अंतिम दिवसामध्ये प्रचंड मेहनत करत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरजी कदम आणि त्यांची संपूर्ण टीम, मैत्री प्रतिष्ठानची संपूर्ण टीम आणि मयुरेश कदम या मुख्य आयोजक आहेत. या सर्वांची प्रचंड मेहनत करत असताना पूर्ण मैत्री प्रतिष्ठानची टीम आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अगदी वेगावर खेळू असलेला हा गोलंदाज. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये विजय. एक वेगवान गोलंदाज म्हणून या विजयकडे पाहिलं जातं. अजय 11 संघाची स्थापना झाली आणि त्यानंतर या वर्षी मात्र आपण पाहतोय अजय आपल्या भावाच्या नावाने जी स्पर्धा, जो संघ दाखल झाला त्या संघामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला, तो विजय आखाडे गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. 12 धावा फलकाव्या लागल्यात. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 धावा फलकावर आहे. अतिशय चांगला चेंडू होता, पण तेवढाच चांगला समाचार देखील घेतला अरुणनी. दोन्ही फलंदाजांनी काहीसा सावध पवित्रा घेतलाय. या 6 चेंडूचा अगदी संत गतीने समाचार घ्यायचा. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी द्यायची नाही. हा निराधार घेतलेला आहे बंड्याबाई संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या दफलकाव आमचे विनोद सर आम्हाला सांगतायत 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. चेंडू हवे ते नो मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउंड चौकार. चौकार येतोय. 17 धावा धावफलकावर आहे. चौकारच्या सहाय्याने 17 धावा धावफलकावर लागल्यात. या नंतर होणारी दुसरी सेमीफायनल. सागर सर टॉस करून घ्या. नक्कीच सर, आपण नाणेफेक घेऊया, पण त्याआधी जो या आधीचा क्वार्टर फायनलचा सामना झाला तो मुकद्दर विरुद्ध सचिन 11 त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो लक्ष्मणजी अण्णा आपण यायचे. आपल्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. शेवटची जी क्वार्टर फायनल झाली, अगदी जर आपण पाहिलं प्रसाद भाई मॅन ऑफ द मॅच साठी जे म्हाताऱ्यांमध्ये पहिल्यांदा. सागर सर कॅमेरा फिरवलाय तुमच्याकडे. बॅट कव्हर आहे. बॅट कव्हर असल्यानंतर रामवीर
पाहिलं तर आकर्षक अशी कॅप जी आपल्याला दिलेली आहे माथेरान नगरीच्या नवनिर्वाचित नगरसेविका लताताई डेबे, तसेच जे मॅन ऑफ द मॅचची मोमेंट ऑय ट्रॉफी आहे ती आपल्याला दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष माथेरान संतोषजी आनंद कदम. बॅट कव्हर जे आपल्याला दिले आहे ते विकासदादा रांजाने श्री हॉर्समॅनशिप माथेरान, आणि आकर्षक असं टी शर्ट ते आपल्याला दिलेलं आहे ते यश पिंगळे यांच्याकडनं. तसेच मी विनंती करतो नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे, मॅच होणार आहे ती गोल्डन स्टार विपिक्स सचिन 11. मी विनंती करतो माथेरान नगरीचे माजी नगरसेवक गटनेते आणि ज्यांच्या संकल्पनेत हे आपण भव्य दिवस मैदान बघतोय, माथेरान नाईट स्पर्धेचे जनक प्रसादभाई सावंत आपल्या हस्ते या मॅचचा टॉस होईल. गोल्डन स्टार विरुद्ध सचिन 11 या मॅच मध्ये. मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतोय, टॉस होतोय या ठिकाणी. हेड इज कॉल अजयचा आहे आणि टेल आलेला आहे. टॉस गोल्डन स्टार विकेट संघाने जिंकलेला आहे. अक्षय किती धावां काय निर्णय असेल आपला? असं बोलताय तर आम्ही पहिले बॅटिंग करूया. किती धावा तुमच्या या संघासमोर करायला आला? कारण सचिन 11 चॅम्पियन संघ चांगली गोलंदाजी आहे, त्यांच्यासमोर किती धावांचा तुमचा टार्गेट असेल? आम्ही 50+ टार्गेट ठेवायचं ट्राय करूया. बॉलिंग त्यांची पण चांगली आहे, बॅट्समन आमचे पण चांगले आहेत. धन्यवाद. नाणेफेक जिंकली गोल्डन स्टारने आणि फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केले सचिन 11ला क्षेत्ररक्षणासाठी. अजय बसमा, किती धावांपर्यंत तुम्ही गोल्डन स्टारला थांबू? तो बोललाय तर 50-55च्या आसपास आम्ही ट्राय करू मारायचा, तर आम्ही कमबॅक करू 40-45 पर्यंत आणि डिफेंड पण करू. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद प्रसाद भाई आपली उपस्थिती या ठिकाणी आले त्याबद्दल. अतिशय रंगतदार अशी लढाई. पुन्हा आपण जाऊया संरक्षण कक्षामध्ये अनिलजी नाईकडे. हा धन्यवाद सागर सर. 18 धावा दाफलकाव्या लागल्यात. तिसरं नक्कीच ज्यानंतरचा जो सामना असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या स्पर्धेमध्ये ज्यांनी चेंडू पुरस्कृत केलेले आहेत असे साजिदभाई शेख यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपल्या मैत्री प्रतिष्ठानच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे राजेशजी दळवी साहेब आणि आपल्या लेखणीतून सगळ्या लोकांना विचारात पाडणारे आमचे मिलिंदजी कदम यांनाही विनंती करतो की आपण सगळ्यांनी आमच्या व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष आपण स्वागत करूया. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रसादभाई यांच्याकडनं. दुसरे सेमीला ते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जे अजय आपल्या सचिन 11 आणि गोल्डन स्टार मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला 1000 रुपयाचा. हा निश्चित मयूर सर. 24 धावा दाफलकाव्या लागल्यात. प्रसादभाई आल्याने आपल्या संघासाठी त्यांनी पारितोषिक देखील लावलंय. 24 धावा दाफलकावर आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आमचे गुणलेखक विनोद सर आम्हाला सांगतायत. आणि यापुढील होणारे दुसरी सेमीफायनल सचिन 11 विरुद्ध त्याच्या गोल्डन स्टार संघ आणि गोल्डन स्टार संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रसादभाई सावंत यांच्याकडून. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही फलंदाज मात्र सावध पवित्रा घेतलाय. रोहितने देखील एखादा चेंडू मिळाला तर त्याचा समाचार घ्यायचा, नाही तर अगदी सावध पवित्राने खेळायचा असा निर्णय घेतलाय त्यांनी. जाऊया मॅचच्या दिशेने. मंथन गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगला चेंडू आला होता. कार्पेट चेंडू टावल होतो. विजय चेंडूच्या दिशेने येतोय. एकाच धाव दुसऱ्या धाव्याच्या पंचाचा आकाशाकडे परतावा लागेल. एक गोल्डन विकेटच्या शोधामध्ये होती अजय एलन संघ. ही विकेट माझ्या मैदानाच्या बाहेर. रोहितला मात्र परतावा लागेल. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे विजयासाठी. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजून संपली नाहीये. इथे म्हणावं लागेल खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर, थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेव आणि फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. बंड्या बॉय संघाला लढावा लागेल. अजय इलन संघाला देखील लढावं लागेल.
आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय राज दिनेश कदम. रोहितची विकेट मिळाली, गोल्डन विकेट तंबूच्या आश्रयाला गेले. अजय विलन संघ काहीसा आनंद व्यक्त करतो, एक वटला होता. जाऊया मॅचच्या दिशेने. आणि चौकार येतोय. पहिला चेंडूचा समाचार घेत असताना राजच्या चेंडूतून आलेला चौकार. 29 धावा धावफलकावर आहेत. 13 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 13 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. अजय विलन संघ मागील स्पर्धेला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. बंड्या बॉईज संघाची परिस्थिती जर मागील 2 वर्षाचा इतिहास पाहिला तर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत देखील पोहोचत नव्हता. यावेळेला या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीपर्यंत आलाय आणि अंतिम सामन्याचं तिकीट मिळणार का यासाठी झगडतोय आणि ते झगडावं लागेल प्रमोद विलन बंड्या बॉईज संघाला. परंतु अजय विलन संघ ते स्वप्न साकार करून देणार का? हे चांगला चेंडू आला होता, काढपे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दीपक आणि पंकज चेंडूच्या दिशेने उचलणार, चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 31 धावा धावफलकावर. बारा चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज असेल. जब टूटने लगे हौसले तो याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेना अंधेरे में अपनी मंजिल क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि म्हणूया कादंबरी सारखा जीवनाचा प्रवास असावा, सहवास असावा पण शेवट नसावा. कादंबरीच्या प्रत्येक पानावर तुझ्या नावातील त्या शब्दांना कधी पूर्णविराम नसावा. आणि ज्येष्ठ पत्रकार मुकुंदजी रांजणे यांच्याकडून मैत्री प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मुकुंदजी धन्यवाद. आणि दोन्ही फलंदाजासाठी एक संधी असेल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, 500 रुपयाचं पारितोषिक असेल आदित्य बिल्लारे यांच्याकडून. अमाप पैसा या टेनिस क्रिकेटला, अमाप पैसा आहे. आयसीसी बोर्ड उगत पैसावाला झाला नाही. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला. चौथं षटक मार्गस्थ होत आहे. प्रत्येक 6ला 500 रुपयाचं पारितोषिक असेल किरणजी जाधव यांच्याकडून. अमाप पैसा आहे. युनियन बँकेने एटीएम कुठे लावला मंगेश आणि मी सुरुवातीपासून जागा शोधतोय पण तो एटीएम कुठेच येतोच पण आम्हाला कळला नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. विजय गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला चेंडू. हा गोलंदाज मात्र या सामन्यावर वर्चस्व गाजवणार का? कारण की समीकरण आमचे विनोद सर आम्हाला सांगतायत 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. हा गोलंदाज या सामन्यावर वर्चस्व गाजवणार का? का स्ट्राईक वाचलेला अरुण शिंदे एक दुवादारी फलंदाजी करत असताना एखादा फटका मारणार का? शरीराची वेध घेतलेला आहे. लेग बाय पंचांचा शर्यत एक अनुभवी पंच आपण पाहतोय. 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. हा गोलंदाज या सामन्यावर वर्चस्व गाजवणार का? का दोन्ही फलंदाजापैकी एकाला तंबूच्या आश्रया दाखवणार? का दोन्ही फलंदाज मात्र धावत पवित्रा खेळत असताना खेळपट्टीवर थांबण्याचं काम करणार? आणि राज कदमला मंदार मोडेकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. युनियन बँकेने एटीएम कुठे लावला मंगेश सर? अमाप पैसा आहे टेनिस क्रिकेट मध्ये.
मंदार मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राज कदम याला जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा शर्यतो नो बॉल आणि हा षटकार. फिल्डिंगचं जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला माहिती पाहिजे. 3 खेळाडू आपण बघतोय की आणि सरळ आपण पंचांच्या मागे आपल्याला दिसतोय आणि नो बॉल +6 म्हणजे 7 धावा दिसतील. 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. षटकार सुद्धा आलाय, नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय म्हणजे 7 धावा आपल्याला मिळाल्यात आणि विजयासाठी गरज आहे ती 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची. हा 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पंचांचा हेलिकॉप्टर लँड देखील झालाय. इशारा दिलाय पंचांनी की पुढील चेंडू असेल फ्री हिटचा. आणि राज दिनेश कदम यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक शेखर रांजाणे यांच्याकडून. फ्री हिटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू अगदी समोर 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउंस चौकार. दिशेने घेऊन जाणार का? एक तडाकेबाज गोलंदाजी करणारा विजयच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय राज. नऊ चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आणि या अगोदर जो चौकार मारला त्यासाठी आदित्य बिल्लारे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. राज दिनेश कदम याला. आला होता कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. पंकज चेंडूच्या इच्छेने तो चेंडू उचलणार फेकत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? परंतु एका धावे समाधान. सौरव कदम यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक राज दिनेश कदम याला. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. स्ट्राईक वर आहे डावकुरा फलंदाज अरुण शेट्टे. गोलंदाजी मार्क वर आहे विजय आखाडे. राज मात्र एकाधिक खिंड लढवतोय प्रमोद इलेवन मंडळबाई संघाची. आणि याचबरोबर षटक घोषित झालंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. राज दिनेश कदम याला. आणि षटकार जर मारला त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर किरणजी जाधव यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आदित्य बिलारी यांनी देखील 500 रुपये लावलेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे.
आणि योगीजी जाधव यांच्याकडून रोहितला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. राज कदमला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दिशा क्लासेसचे योगीजी जाधव यांच्याकडून. आणि याच बरोबर विजय संपादन केलाय तो प्रमोद इलेवन बंड्या बॉयज संघ. अंतिम सामन्याचं तिकीट तर निश्चित मिळालंय. दुसरी सेमीफायनल असेल.